महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी मतदानाचे 2 टप्पे सध्या पार पडले आहेत आणि पहिल्या 2 टप्प्यात एकूण 13 जागी लोकसभेचं मतदान झालेलं आहे आणि या 13 जागांपैकी बहुतांश जागा अशा आहेत जिथे महाविकास आघाडीचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वेमध्ये जरी महायुती आणि भारतीय जनता पक्षाच्या बाजूचं वातावरण असलं तरी ग्राउंड रियालिटीमध्ये काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळत आहे। अनिल देशमुखांच्या घराच्या बाहेर काहीतरी बदल घडणार, चमत्कार घडणार अशा आशयाचं बॅनर आलं आणि त्यानंतर या चर्चांना उधाण मिळालेलं आहे। उधाण मिळाल्यानंतर असं बोललं जात आहे की 13 पैकी जवळपास 7 ते 8 अशा जागा आहेत जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकू शकतात। नेमक्या कोणत्या आहेत त्या 8 जागा जिथे महाविकास आघाडी ही महायुतीवर वरचढ ठरू शकते, पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सर्वात आधी जाऊयात पहिल्या 5 जागा ज्या पहिल्या टप्प्यामध्ये झाल्या त्या जागांवरती। 5 जागा ज्या आपण पाहिल्या त्यामध्ये पहिली जागा होती नागपूर लोकसभा, जिथे भारतीय जनता पक्षाचे नितीन गडकरी आहेत। नितीन गडकरी पुन्हा जिंकून येण्याचे चान्सेस सर्वाधिक असल्याचं बोललं जात आहे आणि म्हणून नितीन गडकरींच्या पाठीशी म्हणजे तिथला नागपूरचा मतदार असू शकतो ती जागा भाजपकडे जाईल, महायुतीकडे जाईल। पहिल्या टप्प्यामध्ये जी दुसरी जागा होती ती होती गोंदिया भंडारा, तिथून सुद्धा सुनील मेंढे मला वाटतं तिथे होते, त्यांच्याकडची पण जागा कदाचित पुन्हा भाजपला जाऊ शकते। तिसरी जागा चंद्रपूरची आहे, तिथे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी लढाई होती। तिथे प्रतिभा धानोरकरांचं वर्चस्व काहीच आपल्याला पाहायला मिळते। कदाचित चमत्कार घडून तिथे सुद्धा ती जागा जी आहे ती महाविकास आघाडीला जाऊ शकते। चौथी जी जागा आहे ती म्हणजे रामटेकची जागा, तिथे राजू पारवे विरुद्ध बर्वे यांचा हा सगळा लढाई होती, तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून येण्याचे चान्सेस आहेत। आणि 5वी जागा गोंदिया भंडारा, इथून सुद्धा जर आपण पाहिलं तर तिथे आपल्याला भाजपचं वर्चस्व पाहायला मिळतं। म्हणजे पहिला जो टप्पा झाला, ज्या 5 ठिकाणी मतदान झालं त्या 5 पैकी केवळ 2 जागा अशा आहेत जिथे महाविकास आघाडी येऊ शकते आणि 3 जागा अशा आहेत जिथे पारडं जड जे असतं ते आपल्याला पाहायला मिळतंय भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं। आणि दुसऱ्या टप्प्यात ज्या 8 जागा ज्या जिथे मतदान झालं त्यापैकी पहिली आणि महत्त्वाची जागा तिथे असं बोललं जातंय की तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून येईल, ती म्हणजे मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदारसंघ। बंडू जाधव विरुद्ध महादेव जानकर अशी इथे रंगत असणार आहे, विरुद्ध वंचितचे पंजाबराव डक सुद्धा इथून मैदानात आहेत आणि या सगळ्या लढाईमध्ये वरचढ ठरलेले आहेत बंडू जाधव। बंडू जाधवांच्या बाजूने पुन्हा एकदा आपल्याला वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेंची ती पावसातली सभा आणि त्यानंतर बदललेलं वातावरण गेम चेंजर ठरू शकतं असं म्हटलं जात आहे। परभणीच्याच बाजूचा जो दुसरा मतदारसंघ आहे जिथे महाविकास आघाडीचं पुन्हा सरकार म्हणजे तिथे आहे असं म्हणू शकतात, ते म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघ। इथे नागेश पाटील आष्टीकर आणि बाबुराव कदम कोहळीकर अशी लढाई होती, शिंदे सेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई होती आणि या लढाईमध्ये सुद्धा काहीसं पारडं जे जड आहे ते नागेश पाटील आष्टीकर यांचं म्हटलं जात आहे। कारण हेमंत पाटील नावाच्या स्टँडिंग खासदाराचं तिकीट कापून तिथे ऐनवेळी बाबुराव कदम कोहळीकर यांना तिकीट देण्यात आलं होतं। हिंगोली भाजपचे पदाधिकारी देखील कोहळीकरांच्या या उमेदवारीवर नाराज होते आणि म्हणून तिथून जे आहेत असं म्हटलं जातं की तिथनं त्यांना पाठिंबा जो आहे तो नागेश पाटील आष्टीकरांना भेटू शकतो। या 4 जागांशिवाय 5वी जागा जी आहे ती यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची। हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील या महायुतीकडनं होत्या, तर महाविकास आघाडीकडनं संजय देशमुख जे आहेत त्यांनी निवडणूक लढवली। राजश्री पाटील या बाहेरच्या उमेदवार आहेत म्हणून बाहेरचा मुद्दा तिथे बऱ्यापैकी हायलाईट झाला आणि त्याचा फायदा जो आहे तो संजय देशमुखांना मिळू शकतो असं बोललं जात आहे। आणि यवतमाळची ती 5वी जागा आहे जिथे आपल्याला स्ट्रॉंग होल्ड पाहायला मिळतो तो म्हणजे महाविकास आघाडीचा। बुलढाण्याची जागा आहे, बुलढाण्याच्या जागेवर सुद्धा असं म्हटलं जातं की बुलढाण्याच्या जागेवर नरेंद्र भोंडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव जे आहेत त्यांच्यामध्ये टफ फाईट होऊ शकते आणि ती जागा जी आहे ती कदाचित टफ फाईटमध्ये पुन्हा महाविकास आघाडीकडे येऊ शकते। 7वी जी जागा आहे ज्याच्यावर सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे अमरावतीचा हाय व्होल्टेज ड्रामा। नवनीत राणा भारतीय जनता पक्षाकडून, दिनेश बुब हे आहेत प्रहारकडून आणि तिसरे आहेत बळवंत वानखेडे काँग्रेसकडून। काँग्रेसचा इथे होल्ड आहे, 3 आमदार काँग्रेसचे आहेत म्हणून एकमेव जी सिक्युअर जागा काँग्रेससाठी जी असेल तर ती म्हणजे अमरावतीची आणि इथे अमरावतीमध्ये कदाचित आपल्याला पुन्हा एकदा पंजा आल्याचं पाहायला मिळू शकतं आणि नवनीत राणांना जो आहे मोठा धक्का इथे बसू शकतो। याशिवाय 8वी आणि शेवटची जागा जिथे टफ फाईट होणार आहे असं म्हटलं जातं ती म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघाची। नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध वसंत चव्हाण अशा प्रकारची ही लढत होती। अशोकराव चव्हाण हे जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये गेले त्यानंतर तिथे काँग्रेसचं पारडं जे आहे ते कमकुवत झाल्याचं बोललं गेलं, पण नंतर वसंतराव चव्हाण यांनी आपला राजकीय अनुभव वापरत तिथे कार्यकर्त्यांना एकत्रित केलं आणि असं सांगण्यात आलं की नांदेडची जागा सुद्धा महाविकास आघाडीला येऊ शकते। 13वी जागा जी आहे ती म्हणजे वर्ध्याची, तिथे रामदास तडस खासदार आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या विरुद्ध अमर काळे जे राष्ट्रवादीत आलेले आहेत, मूळचे काँग्रेसी आहेत, आर्वीचे माजी आमदार आहेत,
त्या अमर काळेंना विरुद्ध रामदास तळस अशी फाईट तिथे आपल्याला वर्ध्यामध्ये पाहायला मिळते आणि वर्ध्याच्या फाईटमध्ये कदाचित तिथे भारतीय जनता पक्ष वरचढ आपल्याला ठरताना पाहायला मिळू शकतो. म्हणजे जे एकूण आपण सर्व जर सिनेरिओ पाहिला तर त्या सिनेरिओमध्ये 13 पैकी किमान 5 ते 6 जागा अशा आहेत जिथे महायुती स्ट्रॉंग आहे, तर 7 ते 8 जागा अशा आहेत जिथे महाविकास आघाडी पाहायला मिळते आहे. महाविकास आघाडीचे 8 खासदार या पहिल्या टप्प्यातनं येऊ शकतात का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या लोकसभा मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे? कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.